दर्शन सरांचा इशारा येतोय. सामन्याला होते सुरुवात. बरोबर 1:45 आपण पाहतोय 6 ओव्हरची मॅच. गोलंदाज तुषारला आपण बघू शकाल 6 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं मिडॉन आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय तायडे. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणी थांबू नका बघा, तुमचा आवाज सगळा जातोय कॉमेंट्रीमध्ये. कारण लाईट कमेंट भरपूर येत आहेत, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. खाली जावा ना, उन्हात बसा थोडं. आई चांगला चेंडू होता तुषारचा आपण पाहतोय. किरण राळे यांच्याकडे एक पारितोषिक आले तुषारसाठी. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. मोहित बघा आता काहीच पर्याय उरला नाहीये. 95 धावा 4च ओव्हरमध्ये दिल्या. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अक्षय तायडेच्या बॅटमधून आलाय पहिला सिक्सर. नाही 2 चेंडू डॉट आले होते आणि त्यानंतर बघा हा ॲक्शन रिप्ले. नो लुक शॉट म्हणलं तरी अवघड ठरणार. त्या बॉलकडे पाहिलंच नाही अक्षयने. तुषार पुढचा बॉल कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. इथे फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर आलाय चौकार. दहा धावा धापल होते आपल्या पाहायला मिळत आहेत. 2 डॉट आले होते, त्यानंतर 2 बॉलमध्ये 10 आलेत. शॉर्ट प्लेनचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर आलाय सिक्सर. तर धावांची इनिंग त्याने साकारली. 95 धावा चेस केल्या 25 बॉलमध्येच, म्हणजे अजून 11 चेंडू राहिले. इथे फटका चांगला आहे. अक्षय तायडेला आता थांबवणं कठीण झालंय तुषारला. ज्या तुषारने पहिले 2 चेंडू डॉट टाकले होते त्याच तुषारच्या विरुद्ध 2 षटकार 2 चौकार. धावा झालेत 20. पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 ओव्हरची मॅच. दुपारच्या सत्रामध्ये धावांचा वेग प्रचंड पाहायला मिळतोय. धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. आणि चांगली बॅटिंग केली खास करून अक्षय तायडे. वीस धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाही 94 झाल्यात. 95 पिंट्या जोशीच्या होत्या ना आता सागाव चषकमध्ये. माझा संघ बाहेर गेला. नाही तुम्ही धावा किती बनवताय महत्वाचं नाही, संघ क्वालिफाय झाला पाहिजे तर फायदा त्या गोष्टींचा. पिंट्या जोशी प्रत्येक मॅच खेळतील असं नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते जरूर, मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर. ऋषभच्या बॅटमधून आलाय सिक्सर. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही. धन्यवाद. किरण राळे यांच्याकडे सुद्धा पारितोषिक आहे. ऋषभसाठी 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुष्कर शिवान्स 11 या संघाची भरपूर चर्चा राहिली. भरपूर ट्रॉफीज किरण राळे ज्यावेळी पुरस्कार देत असतात. लकी पॅकर्स म्हणून सुद्धा त्यांची भूमिका राहिलेली आहे. हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची ते समाप्ती होते. गोलंदाज राहुलला तुम्ही पाहतायत.
26 धावा धापर कधी लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना लक्ष 11 संघ आपण पाहतोय त्यांना फाईट करतोय तो RC त्रिमूर्तीनगर आणि सर्व त्रिमूर्तीनगरचे खेळाडू आपल्याला खेळताना दिसतात. सिंगल मेल स्ट्राईक रोटेट केली सिंगल घेत असताना. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये हेच पाहिजे, कॅल्क्युलेशन पाहिजे तुमच्याकडे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार येतील असं नाही आहे. 27 धावा धापलकरती लागलेले आहेत. दिनेश संते बघा, दिनेश संते या स्वागत आहे आपले बघा. उसारगरवरनं दिनेश संते यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. 27 धावा धापलकरती 6 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. गोपी भानुशाली यांचे आगमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. कव्हरच्या वरून बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. देवा तू आमचा करत नाही विचार. धन्यवाद. पहिल्या मॅच मध्ये 73, या पहिल्या मॅच मध्ये लवकर बाद झाले होते. 100 धावा पूर्ण झाल्यात अक्षयच्या या स्पर्धेमध्ये. हाही फटका चांगला आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून मात्र अजय वेगाने आलेत. थ्रो फेकी येणार नाही माहिती अक्षयला आणि त्यामुळे 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. 28 वरती पोहोचलाय. मागच्याच मॅच मध्ये 73, या मॅच मध्ये 28. दोनच मॅच मध्ये 101 धावा. पहिल्या मॅच मध्ये 1 धाव केली होती आय थिंक अक्षयने. 2 धावा केल्या होत्या. अक्षय तायडे रन मशीन आहेत. त्यांनी मगाशी उल्लेख चांगला केला ना. बरेच लोकांना वाटतं अक्षय बॅटिंग करत नाही, मात्र अक्षय कधी बॅटिंग करतील. खेळाडूकडे फक्त आत्मविश्वास पाहिजे. माझ्या बॅटमधनं धावा येत नाही असाच तुम्ही विचार करत राहाल तर धावा कधीच येणार नाही. तेच फक्त तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि ते सिद्ध केलं अक्षय तायडेने मागच्या मॅचमध्ये. 73 2 षटकात 35 झालेत. चला जास्त वेळ नका घेऊ. फिल्डिंग करणारी टीम मॅच सुरू करायची. 3 षटकांचा तुमचा ड्रिंक्स ब्रेक आहे, त्यावेळी तुम्ही चर्चा करू शकता. दोन षटकात 35 धावा आलेल्या आहेत. यानंतर 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल लक्ष 11 संघ. पुन्हा एकदा तुषार येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. तुषारला माहिती आहे 35 झाले आहेत ऑलरेडी. विकेट जर अक्षयची मिळाली नाही, ऋषभची मिळाली नाही तर धावा एनके ग्रुप यांच्याकडनं तुषारला विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. 2 षटकात 35 झालेले आहेत आणि त्यासाठी तुषार आलेत कारण त्यांना माहिती आहे विकेट डॉट बॉल. संतोष चव्हाण यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. या संतोष चव्हाण आपलं त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग मध्ये त्यांना विनंती असेल या. आणि पहिला डॉट आलाय. भरपूर संख्येने आज मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. हीच ओळख आहे त्रिमूर्तीनगरची. मात्र इथे डीप कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले. सिंगल मिळाली. पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर सिंगल तुम्हाला पाहायला मिळते कव्हरच्या दिशेने. धावसंख्या 36 वरती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक सामना 6-6 षटकांचा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काल स्वर्गीय साई मराठे प्रतिष्ठान संघ फायनलमध्ये पोहोचलाय. संतोष चव्हाण, कुमार चव्हाण यांचे आगमन झाले. अक्षय तायडेची विकेट तुम्हाला हवी होती, ती मिळाली असती मात्र झेल ड्रॉप. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सर्वांचं हार्दिक स्वागत. एकच धाव घेतले. तुषारला झेल थोडासा कठीण होता, मात्र तुषारने जवळजवळ झेलपर्यंत पोहोचले होते. झेल ड्रॉप झालाय. 37 सदतीस धावा. मागच्याच मॅचमध्ये 95 धावा चेस झालेले आहेत. पहिल्या 2 मॅचेस संतोष 11 कल्लू यादव अँड कंपनीने जबरदस्त खेळ केलाय. तो संघ सेमीफायनलमध्ये या मॅचचा विजेता संघ त्यांच्याबरोबर खेळेल. ऑन साईडला खेळायचं होतं, अपील केलं तरी फलंदाज बाद होत आहेत. पहिला धक्का लागत असताना 37 या धावसंख्या होती लक्ष 11ला. डीजे
लाख मेले तरी म्हणतात लाखांचा पोशिंदा जगायला हवा. त्या लाखांच्या हा केला र तू धावशील आता का देवा. तुझ्या कठोरपणाची हात तू केलीस काय ईश्वरा. आमच्या मनामध्ये वाहतोय र तुझ्या आठवणींचा झरा. शिवाजी दादा आमच्यापासून दूर का गेला. धन्यवाद. राजकारण 37 धावा झालेत आणि आता नवीन बॅटर यश पांचाळ आलेत बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. कारण माहिती अक्षयला जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील. या खेळपट्टीवर कोणत्याही धावा सेफ नाही आहेत. समालोचक क्षेत्रात आमच्या करिअर आमचं पाहिलं आम्ही तर नक्कीच 100 धावा सुद्धा आम्ही चेस होताना पाहिलेल्या आहेत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शहरीमध्ये प्रीमियर कॉलनीच्या मैदानात रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा 100 धावा चेस झालेल्या होत्या. आणि मागच्याच मॅचमध्ये 95 चेस झाल्या. मात्र हे 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. 4च ओव्हरमध्ये शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर आलाय सिक्सर. समाज कार्यात मोठी भरारी. दादा नायक दादा साहेब नेता आमचा हाय काही वारी. धन्यवाद. या ओव्हरनंतर 12व्या खेळाडूंनी पाणी घेऊन जायचं मैदानात लक्षात घ्या. 43 फुलटॉस टायमिंग झाले का. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे आणि झेल तिथे टिपलाय. तीन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 43. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय संघ लक्ष 11 नाही. योग्य बॉल आहे बघा ना किती खाली. मात्र फिल्डरला असं का वाटलं की बिमर असू शकतो त्यामुळे तो फेकतोय बॉल लगेचच. मात्र ॲक्शन रिप्ले आपण जर पाहिलं तर योग्य बॉल आहे. गुड डिसिजन अजित सिंग आणि दर्शन सर. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद. 43. प्रथम बॅटिंग करत असताना लक्ष 11. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून नेक्स्ट मधुर संगीत. स्क्रीनच्या समोर कोणी थांबायचं नाहीये. चला स्क्रीन समोर कोणी थांबू नका. 43 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. काही मान्यवर येत आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. त्रिमूर्ती प्रीमियर लीग 2026 संतोष चतुर्वेदी साहेबांचं आगमन झालं आणि संजय पांढरे साहेबांचे आगमन झाले. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 50-50 ओव्हर चॅलेंज ओव्हर. राकेश म्हणजे चॅलेंज कंप्लीट करायचं आहे आता अक्षयला. आणि पहिलाच बॉल अक्षयसाठी आपण पाहतोय. पॉईंट कव्हरला खेळायचं होतं मात्र डॉट बॉल. कमीत कमी 12 धावा तुम्हाला या ओव्हरमध्ये करायचे आहेत तर बोनस मिळेल आणि त्या मायनस सुद्धा होऊ शकतात. 50-50 ओव्हर नाही. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीगमध्ये सर्व काही आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस 50-50 ओव्हर कंपल्सरी चेसिंग.
राकेश सहा बॉल उंच गेला आणि जाईल वाडी श्लॉगांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अक्षय ताडेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. डॉट आला होता त्यानंतर षटकार आलाय. अजूनही 6 करायचे 4 बॉल मध्ये. हाही फटका जबरदस्त आहे. चॅलेंज कंप्लीट केलेले अक्षय ताडेने. कारण पहिल्याच 3 बॉल वरती 12 आलेत. पंचावन्न आणि 41 वरती नाबाद आहे अक्षय तायडे. बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? मागच्या मॅच मध्ये एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक आपण संदीप खाडे आणि अक्षय तायडे या मॅच मध्ये पुन्हा पाहायला मिळेल का? 55 धावा झालेत. ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतायत. नाही चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे. त्याच्या वर आता धावा किती येतात हे बघायचंय. 13 आलेत. इथेही फटका दमदार आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. सलग 3रा षटकार आलाय. तो फलंदाज अक्षय तायडेच्या बॅट मधून. सध्या मैदानात आहे अक्षय तायडे. 47 47 वरती नाबाद आहे. बघायचंय अक्षय तायडेचं बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक आलेत मात्र या स्पर्धेतील अजून एक अर्धशतक अक्षय तायडेच्या नावावरती बॅट टाकवायची अक्षय. आणि अक्षयसाठी एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. त्रिमूर्ती प्रीमियर लीग मध्ये बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक आणि मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज. काय जबरदस्त बॅटिंग केली. पॉवर पॅक बॅटिंग. मात्र आता क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. टेनिस बॉल आहे. स्वाभाविक आहे तो पडल्यानंतर बाउन्सच घेईल आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. या ओव्हर मध्ये धाबा आल्यात आमचे स्कोरर सांगतायत 27. आता बोनस कितीचा मिळेल? 13 म्हणजे 70 झालेले आहेत. 83 म्हणजे या ओव्हर मध्ये 40 आल्या असंच म्हणावं लागेल. 50-50 ओव्हर. चॅलेंज ओव्हर बघा फायदा असतो. क्या बात आहे. बघा डगावत म्हणून आवाज आला तर 5 रनची पॅनल्टी अक्षय. नियम जे आहे ते आम्ही पोचवतोय. बस बाकी हेच तर आमचं काम आहे ना. आम्ही कोणत्याही सूचना आमच्या मताने देत नाही. जेव्हा मॅनेजमेंट कमिटी आम्हाला सांगते 70 मध्ये 13 ऍड झालेले आहेत. बघा 83 धावा 4 षटकांमध्ये. म्हणजे 100+ धावा कुठल्या आहेत का काल कोणी कुठल्या संघाने? 121 वैयक्तिक म्हणजे 6 ओव्हरमध्ये 120 झालेत का? मात्र 83 तर झालेत 4 ओव्हरमध्ये. आणि बघायचे 100+ होतील का स्ट्राईक एंडला? नाही अक्षय तायडे सर्व मारतील. फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला असं वाटतं अक्षय बॅटिंग करत नाही तर 250 तर लगातार मारलेत. अजून मारतील. भरपूर बाहेर आहे ऑप्शनच्या. पंच वाईट चिकून करतायत. 84 84 झाले आहेत. रिंकू आलेत बॉलिंगसाठी. 4 षटकात 84 धावा झाल्यात. लक्ष 11 पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला तर त्याचा वचपा काढलाय या 3ऱ्या मॅच मध्ये. इथे सिंगल मिळाले फलंदाज 2 धावा मिळाल्यात. मगाशी संदीपने असाच मोहितला रनआउट केला.
तिसरी धाव घेताना. तर अक्षयला माहिती होतं थ्रोपैकी येणार नाहीये, त्याला माहिती 2 धावा होतील. 86. फलंदाज बाद आहे. बॅटची हलकीशी एज लागली होती आणि फलंदाज बाद होईल. 86 वरती लागणारा तिसरा धक्का. नीरज आलेत बॅटिंग करण्यासाठी. 86. 86 धावा झाल्यात. 5वं षटक प्रगती पथावर आहे. 6 षटकांची मॅच. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. राकेश तिथे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. 87. पहिला चेंडू व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे 3च बॉल झाले त्या ओव्हरचे. म्हणजे इथून अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 100+ धावा होऊ शकतात. जर अक्षय तायडे महिन्यात झाले तर राहिले तर 120-125 होतील. चांगला चेंडू होता. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची ते समाप्ती. कमबॅक करत असताना रिंकूला तुम्ही पाहतायत. चांगली गोलंदाजी केली रिंकूने आतापर्यंत या ओव्हरमध्ये. 4 चेंडूमध्ये 4च धावा दिलेत. एक महत्वाची विकेट त्यांनी घेतलेली आहे. हा ॲक्शन रिप्ले बघा. वाईट यॉर्कर रिंकू. इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. हलकीशी मिस फिल्डिंग झाली आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल जाईल सीमा पार. आलाय चौकार. अक्षय तायडेच्या बॅटमधून धावा झाल्यात 91. अक्षय तायडे 59 वरती नाबाद आहेत. (91) 91 धावा. लक्ष 11. जबरदस्त कामगिरी. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. स्वतःवरती नाराज आहे. रिंकूचं मी कौतुक करेल. अवघ्या 8 धावा रिंकूने खर्च केले आहेत. त्यात एक वाईट, एक चौकार मिस फिल्डिंग्स आहे. त्यामुळे चांगली गोलंदाजी. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 91. 91 धावा. चला मॅच सुरू करायची. शेवटची ओव्हर. मयूर आलेत. माहिती आहे अक्षयला अपोजिट टीममध्ये मयूर आहेत. त्यामुळे मगाशी 95 त्यांनी स्वतः चेस केले. त्यामुळे 100+ धावा पाहिजे असं त्यांना वाटतंय. आता मागच्या ओव्हरमध्ये फक्त 8 आलेत. कमबॅक केले रिंकूने. आता मयूर उर्फ बाब्या शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. (91) करण काळन कुठे असेल थोडासा संपर्क साधा. बघायचे पंच काय सांगतायत. चौकार आहे. बघा ग्रामीण टेनिस क्रिकेट यासाठी ओळखलं जाते. विकेट सॅक्रिफाईस केले. फलंदाज बाद आहे. डॉट बॉल. धावसंख्या प्रशांत आलेत बॅटिंग करण्यासाठी. 95 झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. (95) 95 धावा झालेले आहेत. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक. अक्षय तायडेने स्ट्राईक घेतली. मागच्या मॅचमध्ये 73 धावांची इनिंग अक्षयने साकारली होती. या मॅचमध्ये 59. अखोटा पैसा बॉल त्याला पाठवून दिलाय लॉंग लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 100 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. आजच्या दिवसात प्रथमच 101 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या आहेत.
त्रिमूर्ती प्रीमियर लीग 2026 काल 120 पाहिल्या होत्या, आता 101 झालेले आहेत. मात्र शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि 65 धावांची इनिंग आपल्याला पाहायला मिळते नाबाद अक्षय तायडेच्या माध्यमातून. धन्यवाद बघा आमचे सर्व लाडके प्रेक्षक. 101 धावा झालेल्या, 4 गडी बाद 101. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. माहिती अक्षयला ही मॅच करो या मरोची आहे. जाऊ दिलाय डॉट बॉल. अक्षय तायडेला माहिती आहे, त्यामुळे त्यांनी रिव्ह्यूचा वापर केला नाहीये. कदाचित त्याला माहिती आहे योग्य बॉल आहे, आणि अक्षयने रिव्ह्यू घेतला असता. 2 बॉल शिल्लक आहेत. फुलटॉस आणि फुल टोल उसूल केलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 107 धावा धाबल करते आपल्याला पाहायला मिळतात. 107 मधल्या 71 धावा अक्षय तायडे. मागच्या मॅच मध्ये 73, या मॅच मध्ये 71, पहिल्या मॅच मध्ये 2, म्हणजे 150च्या जवळपास पोहोचलेला आहे. 146 आणि या स्पर्धेत 152 धावा पूर्ण केल्यात. एकदा जोरदार टाळ्या होत्या अक्षय तायडेसाठी. 3 मॅच 2 अर्धशतक आणि तब्बल या स्पर्धेमध्ये 152 धावा आणि टीमची धावसंख्या 113 आणि 114 धावांचा आता पाठलाग करायचा आहे RC त्रिमूर्तीनगरला. चला फिल्डिंग लगेच लावायचे, काही सन्मान आम्ही करणार आहोत. चेंडू स्पॉन्सर केलेले आहेत अक्षय तायडे. बघा मगाशी त्यांनी उल्लेख केला ना, सर्वांना असं वाटतं धावा बॅटिंग करत नाही अक्षय तायडे. आता 152 धावा 3 मॅच मध्येच. मागच्या मॅच मध्ये 73, या मॅच मध्ये 77. बद्री यादव, बाराम पाटील यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. चला चला या बाराम पाटील ज्यांनी चेंडू आम्हाला स्पॉन्सर केलेत. 113 झालेत, 114 टू विन. 14 114चं टार्गेट. चला डगआउट मध्ये कोणी बसू नका प्रेक्षकांनी, प्लीज थोडं सहकार्य करा. फक्त खेळाडूंना बसू दे तिथे. त्यानंतर आपण संतोष चव्हाण इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. या संतोष चव्हाण यांना विनंती, आपण या आपला सत्कार होईल. अमीन शेख यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. संतोष चव्हाण यांचा सत्कार होईल. अमीन शेख यांच्या शुभ हस्ते. अमीन शेख आपण सत्कार करायचे. संतोष चव्हाण यांचा सत्कार होईल. एकशे 14चं टार्गेट. संतोष चव्हाण यांचा सत्कार होतोय. त्यानंतर नरेंद्र खाडे यांचा सत्कार होईल. या नरेंद्र खाडे यांचा सत्कार आपण करणार आहोत. संतोष शिंदे यांना विनंती होतो की आपण नरेंद्र खाडे यांचा सत्कार करायचे. तर या नरेंद्र खाडे आपला सन्मान इथे केला जाईल. संतोष शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. नरेंद्र खाडे यांचा सत्कार आपण करूया.
त्यानंतर पंकज गुप्ता यांचे सत्कार होईल. या पंकज गुप्ता यांना विनंती होती की आपण या, आपलाही सत्कार होईल. अमित दुतेकर. चला बंदिश करा सत्कार अमित गुप्ता यांचा. पंकज गुप्ता यांचा सत्कार करणार. या पंकज गुप्ता यांचा सत्कार केला जाईल. त्यानंतर संतोष शिंदे यांचाही सत्कार होईल. बंदिश चौधरी यांच्या शुभस्ते आम्ही सत्कार करणार आहोत. या संतोष शिंदे या, आपलाही सत्कार होईल. बंदिश चौधरी यांच्या शुभस्ते सत्कार होईल. आमचे मित्र सुद्धा आहेत संतोष शिंदे. आम्ही त्यांना गोऱ्याच बोलायचो. आता नाव संतोष शिंदे. त्यानंतर अमित उतेकर यांचे सत्कार होईल. या बंदित चौधरी यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करा. अमित उतेकर साहेबांचे सत्कार आणि त्यानंतर कुमार चव्हाण यांचे सत्कार होईल. या कुमार चव्हाण यांना विनंती आपण या, आपला सत्कार होईल. कुमार चव्हाण यांचे सत्कार आणि त्यानंतर संतोष चतुर्वेदी साहेब सुद्धा इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. या उत्तर भारतीय उपाध्यक्ष जय गणेश मित्र मंडळ अध्यक्ष साहेबांचा सन्मान. हर्षल कुठे असतील तर या. हर्षल देडे कुठेतरी असाल तर या. आणि बघा अक्षय थायडेने पहिल्याच बॉल वरती मयूरची विकेट या मॅच मध्ये घेतली आहे, कारण की 114चं टार्गेट. आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मयूरची विकेट या मॅच मध्ये महत्वाची होती आणि ती पहिल्याच बॉल वरती मिळाली अक्षय तायडेला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये त्याने एक चांगला झेल टिपलाय. तुषार, नवीन बॅटर तुषार. एनके ग्रुप यांच्याकडनं सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, 1000 रुपये असतील तुषारसाठी. अहमद शेख यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. रोहित राजन शेलार यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. रोहित राजन शेलार यांना विनंती असेल या, आपलं हार्दिक स्वागत. शून्यावरती पहिला धक्का लागलाय टीम आरसी या संघाला. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी अक्षय तायडे. बघा नेहमी चर्चेत मी उल्लेख केला होता, जे मी अष्टपैलू खेळाडू आहेत. त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग असेल, ओपन क्रिकेट असेल, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असेल, चोळेगाव संघासाठी सुद्धा चांगलं क्रिकेट ते सातत्याने खेळतात. चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. सेटला खेळायचं होतं, व्हाईट बॉल आहे. आणि व्हाईटच्या स्वरूपात खातं उघडलं जातं ते RC11 त्रिमूर्तीनगर या संघाचं. या मॅचचा विजेता आणि संतोष 11 मध्ये सेमीफायनलची मॅच होईल 6 ओव्हरची. ऑन साइडला खेळायचं होतं, यष्टिरक्षक बीट, फाईन लेग बीट, थर्ड मॅन बीट, बॉल सीमा पार, आलाय चौकार.
महत्वाची मॅच भारत वेस्ट इंडिज, त्या मॅचचा विजेता संघ सेमीफायनलमध्ये इंग्लंड सोबत मॅच खेळेल आणि ऑलरेडी एक सेमीफायनल फिक्स झाली, साऊथ आफ्रिका न्यूझीलंड. ऑन साईडला खेचलंय, शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तुषारची खेळी समाप्त झाली. ज्या अक्षय तायडेच्या बॅटमधनं अर्धशतक आलं होतं त्याच अक्षय तायडेने या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्यात. अजून एक बॉल बाकी आहे. जबरदस्त 2 अर्धशतक या मॅच मध्ये. 77, त्याच्या अगोदर बाद 73. पहिल्या मॅच मध्ये फक्त लवकर बाद झाले होते अक्षय संतोष 11च्या सोबत, आणि ती मॅच त्यांनी गमावली, त्याच्या टीमने गमावली लक्ष 11ने. मात्र त्यानंतर मागची मॅच जिंकली. या मॅच मध्ये 114चं टार्गेट ठेवले आणि 5 बॉलमध्ये 5 धावा दिल्या, 2 विकेट घेतलेले आहेत. 114चं टार्गेट मोठं टार्गेट आहे. मागच्या मॅच मध्ये 95 धावा 25 बॉलमध्ये चेस केल्या होत्या लक्ष 11ने. आदेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. आदेश, अक्षय. इथे डॉट बॉलची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अक्षय तायडेने फक्त 5 धावा आणि 2 विकेट महत्वाच्या घेतल्यात. मयूर आणि तुषार. मागच्या 2 मॅचेस चला मॅच सुरू करायची लगेच. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत शुभम. शुभम आले दुसऱ्या ओव्हरमध्ये. आपण पाहतोय 109 धावा जुनी करायच्या 30 बॉलमध्ये. 114चं टार्गेट. 6 धावा आलेले आहेत. 105 आलेत म्हणजे 109 हवे आहेत अजूनही 29 बॉलमध्ये. शुभमचा पहिला बॉल डॉट आलाय. शुभमने सुद्धा चांगली गोलंदाजी आज त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग 2026 मध्ये केलेली आहे. इथे चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे आणि झेल तिथे टिपलाय लॉंग ऑनला. शुभमच्या खात्यामध्ये पहिली विकेट. बॉलवरती शुभमने विकेट घेतली. राहुल थोडेसे नाराज आहेत कारण फटका त्यांच्या रेंजमध्ये आला नाही, बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये आणि जेल्सच्या स्वरूपात ते पास झालेत. कारण लक्ष मोठं आहे. 114 जर तुम्हाला चेस करायचे प्रत्येक बॉलवरती मोठे फटके मारायचे आणि सिंगल डबलने काम चालणार नाहीये. जरी सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे. चोळेगावचे बबन चौधरी लेजंड क्रिकेटर, त्यांचं आगमन झालंय. या बबन चौधरी आपलं हार्दिक स्वागत. परेश चौधरी यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. अजय मैदानात आले आणि मैदानात आपण पाहतो बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. केस त्रिमूर्ती नगरची शान आणि तेच गुणगान गाणारं गीत तुम्ही ऐकतायत.
त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग 10 वर्षाची परंपरा तुम्ही पाहतायत. फुल टॉस आणि फुल टोल उसूल केला अजयने. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. खेल का असर त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, हर दिल बोले हम हैं विजेता सर. सुबह की धूप से शाम की रोशनी, हर खिलाड़ी में छुपी है कहानी. सीना तान के उतरे हैं मैदान में, हार नहीं मानते जीत है ठानी. पसीने की खुशबू मेहनत की पहचान. बबन चौधरी यांचं आगमन झालंय. चोळेगावचे एक लेजंड क्रिकेटर, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अजयच्या बॅटमधनं 2 षटकार आले होते, त्यानंतर लॉंग ऑफ. एकच जाव मेल. धावसंख्या 18. कमबॅक केले शुभमने 2 षटकार लागल्यानंतर. वरती 3 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. 114चं पाठलाग अजून इथून 96 धावा करायचे. हाय चेंडू उंच गेलाय. कॉल द्या. कॉल नाही, कॉल कोणच देत नाही बघा. 3-3 क्षेत्ररक्षकांनी असं म्हटलं जातं, 3 तिगाडा काम बिगाडा. बॉल सीमा पार चौकार. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावा झाल्यात 22. 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विशाल का धावले होते अक्षय? त्यांना कसा झेल मिळणार? भरपूर क्रॉस आहे ते. ऑलरेडी डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक होते, त्यामुळे थोडंसं बाचक लेखाने टक्कर होण्याची शक्यता असते. धडक होऊ शकते. अक्षय तायडे दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. दोन षटकात 22 झालेले आहेत. 50-50 ओव्हरचा एक ॲडव्हान्टेज तुमच्याकडे अजूनही आहे. अक्षय तायडे आलेत गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. अजयला एक सिंगल मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरकले. 23 धावा. 114चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय संघ RC11 त्रिमूर्ती नगर. त्यांना फाईट करतोय तो लक्ष 11. पहिल्या चेंडूवरती अजयने सिंगल घेतली होती. दुसऱ्याही बॉलवरती सिंगल येईल का? फलंदाज रनआउट होईल. 2 झालेत. धावसंख्या 25 वरती आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. RC11ला मोठे फटकेच मारावे लागतील. मोठ्या फटक्यांच्या शोधात राहावं लागेल. हाच पर्याय त्यांच्याकडे आता उरलेला आहे, कारण 114 तुम्हाला चेस करायचे 6 ओव्हरच्या मॅचमध्ये. अक्षय चांगला चेंडू होता. अक्षय तायडे चांगली गोलंदाजी करतायत. बॅटिंग चांगली केली. 77 धावांची इनिंग त्यांनी साकारली नाबाद. इथे मात्र खराब बॉल होता, त्याला योग्य उत्तर दिलंय. लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. मैदान मानते जीत है ठानी. पसीने की खुशबू मेहनत की पहचान, हर छक्के में बसता है स्वाभिमान. प्रीमियर लीग दिल की पहचान, गूंजे मैदान में जीत की शान. त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, हर दिल बोले हम हैं विजेता सर. धन्यवाद. 29 धावा. 2 बॉल शिल्लक आहे. त्यानंतर पाणी घेऊन जायचे मैदानात. दोन्ही टीमचे 12 खेळाडू रेडी राहा. 29 झाले. चौकार जरूर आला. अक्षय तायडेचा पुढचा बॉल. आदेश
ते मात्र चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल आणि टिपलाय झेल. अक्षय तायडेच्या खात्यामध्ये तिसरी विकेट. सुबह की धूप से शाम की रोशनी, हर खिलाड़ी में छुपी है कहानी. सीना तान के उतरे हैं मैदान में, हार नहीं मानते जीत है ठानी. दोस्ती का खेल और टक्कर भी जोरदार, हर ओवर में बढ़ता है इंतजार. तालियों की गूंज, नारों की बहुत छर, त्रिमूर्ति नगर बना सुपरस्टार. हर टीम में है एक ही बात, खेल भावना यही है हमारी पहचान. हार जीत तो खेल का हिस्सा है, पर हिम्मत कभी न टूटे यही किस्सा है. आज नहीं तो कल चमकेगा नाम, त्रिमूर्ति नगर करेगा सलाम. त्रिमूर्ति नगर. खूप चांगला सॉन्ग तुम्ही ऐकताय. त्रिमूर्ती प्रीमियर लीग चं टायटल सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळते. संघ मालक स्वतः आलेत रुपेश पवार. रुपेश पवारने 3 बॉल 3 षटकार मारले तर बद्री यादव यांच्याकडे 3000 रुपये. वाईड आहे. 30 धावा झालेत. NK ग्रुप यांच्याकडे सुद्धा 3 बॉल 3 षटकार मारले. रुपेशने तर 1000 आणि बद्री यादव यांच्याकडे 3, म्हणजे 4000 मिळतील जर 3 षटकार आले तर. पहिला वाईट यॉर्कर. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झाले. 3 षटकात फक्त 30 धावा. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाणी घेऊन जायचं मैदानात. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. हर दिल बोले हम हैं विजेता सर. सुबह की धूप से शाम की रोशनी, हर खिलाड़ी में छुपी है कहानी. सीना तान के उतरे हैं मैदान में, हार नहीं मानते जीत है ठानी. पसीने की खुशबू, मेहनत की पहचान, हर छक्के में बसता है स्वाभिमान. प्रीमियर लीग दिल की पहचान, गूंजे मैदान में जीत की शान. त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग. हर दिल बोले हम हैं विजेता सर. सुबह की धूप से शाम की रोशनी, हर खिलाड़ी में छुपी है कहानी. सीना तान के उतरे हैं मैदान में, हार नहीं मानते जीत है ठानी. दोस्ती का खेल और टक्कर भी जोरदार, हर ओवर में बढ़ता है इंतजार. तालियों की गूंज, नारों की बहुत छर, त्रिमूर्ति नगर बना सुपरस्टार. हर टीम में है एक ही बात, खेल भावना यही है हमारी पहचान. हार जीत तो खेल का हिस्सा है, पर हिम्मत कभी न टूटे यही किस्सा है. आज नहीं तो कल चमकेगा नाम, त्रिमूर्ति नगर करेगा सलाम. त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, जोश जुनून और जीत की लीग. त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, क्रिकेट का असली देसी यूनिक. त्रिमूर्ति नगर. 3 षटकात फक्त 30 धावा. 84 अजूनही करायचे आहेत 18 बॉलमध्ये. 50-50 ओव्हरचा वापर इथे करण्यात आलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर सुद्धा केलेला आहे. प्रशांत थोडेसे बाहेर आलेत. यश पांचाळ आलेत 50-50 ओव्हरमध्ये. आणि बघायचं अजय सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आहेत. म्हणजे 2 उत्तुंग षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. तर लक्ष थोडंसं मोठं वाटतं. 18 बॉलमध्ये 84. बघायचं क्रिकेट आहे. पहिलाच बॉल मिडविकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. यश पांचाळचं स्वागत अजयने केलंय सिक्सरने. अजयच्या पाठमधून मी मगाशीच उल्लेख केला. सिक्सर किंग अजूनही मैदानाच्या आतमध्ये.
चांगला चेंडू होता. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. 50-50 ओव्हर आहे, त्यामुळे 12चं टार्गेट तुमच्या समोर आहे. हाई फटका अक्षय आले. आता 1 बाउन्स सीमा पार जाईल. टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे तो पडल्यानंतर बाउन्सच घेईल. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धन्यवाद. यष्टीरक्षकांनी जर झेल पकडलं तर आयोजकांच्या वतीने 500 रुपये. नाही चला, एकच धाव मिळाली. 11 धावा आल्यात 50-50 ओव्हरमध्ये, 4 बॉलमध्ये. म्हणजे एकच रन करायची. आता टार्गेट मोठं आहे थोडंसं. 50-50 ओव्हरचाही फायदा मागच्या ओव्हरमध्ये झाला होता, त्याच्या आधीच्या मॅचमध्ये झाला होता. बॅकफुटला गेले, कव्हरच्या वरून खेळत आहेत. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. रुपेश पवारच्या बॅटमधून आलाय चौकार. सोळा धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. 8चा बोनस मिळेल. चोपन्न धावा झाल्यात. आठ धावांचा बोनस मिळालाय 50-50 ओव्हरमध्ये. NK ग्रुप यांच्याकडनं रुपेशला प्रत्येक षटकाराला 500 रुपये. 12 बॉलमध्ये अजूनही 12 बॉलमध्ये 60 धावांची अजूनही गरज आहे. झेल सुटलाय. टीम ओनरने झेल सोडलाय. टीम ओनरचाच का? बॉलर शुभम आहेत. 11 बॉलमध्ये 59 अजूनही करायचे आहेत. 10 षटकार मारायचे आहेत अजयला 11 बॉलमध्ये. हाच एक पर्याय. चौकारण्याने मॅच जिंकता येणार नाहीये. यश तिथे चेंडू शिल्लक आहे. 10 धावा करायचे आहेत. 58. 10 षटकार हाच पर्याय. या बॉलने या मॅचची थोडीशी हवा काढली, त्यामुळे इथून मॅच जिंकणं आता RC11ला थोडंसं कठीण झालंय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 57 धावा करायच्या. शुभम चांगली गोलंदाजी करतायत. चांगला बॉल. आता फक्त औपचारिकता उरली. 8 बॉलमध्ये 57 होणार नाहीयेत. त्यामुळे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना लक्ष 11 आणि त्यांची फाईट जी पहिली मॅच सकाळी झाली होती संतोष 11 आणि कदाचित आता लक्ष 11 त्यांच्यासोबत खेळ. कारण 114 धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. आणि शुभमने जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 4 सिंगल त्याने या ओव्हरमध्ये खर्च केले आहेत. 56 अजूनही करायचे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र जबरदस्त फटका आपल्या पायाला मिळालाय.
षटकार आलाय रुपेश पवारच्या बॅट मध्ये त्यामुळे 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल NK ग्रुप यांच्याकडनं. खेल भावना यही है हमारी पहचान हार जीत तो खेल का हिस्सा है पर हिम्मत कभी ना टूटे यही किस्सा है आज नहीं तो कल चमकेगा नाम त्रिमूर्ति नागर करेगा सलाम त्रिमूर्ति नागर प्रीमियर लीग जोश जुनून और जीत की लीग त्रिमूर्ति नागर प्रीमियर लीग धन्यवाद. क्रिकेट का असली देसी यूनिक त्रिमूर्ति नागर. धन्यवाद. सोनूबाई यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. 6 बॉलमध्ये 50 करायचे आहेत. 6 षटकार आले तरी मॅच जिंकता येणार नाहीये. विशाल लक्ष 11 संघ आता सेमीफायनलच्या दिशेने हळूहळू वाटचाल करत असताना अक्षय तायडेने कॉल दिलाय, त्यांनी झेल टिपलाय. अजयची खेळी समाप्त झाली आहे. विशालच्या खात्यामध्ये पहिली विकेट. धन्यवाद. फक्त औपचारिकता उरली या मॅचची. लक्ष 11 आणि संतोष 11 सेमीफायनल कन्फर्म झालेली आहे आता जवळजवळ. 5 बॉल नंतर ते डिक्लेअर होईलच. योगेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. योगेशलाही पहिला चेंडू डॉट टाकलेला आहे. विशालने 4 चेंडूची फक्त औपचारिकता उरली. 77 धावांची इनिंग अक्षय तायडेची तुम्हाला पाहायला मिळाली. कल्लू काय चर्चा करतात. बॅक टू बॅक 250 आलेत अक्षयच्या. आणि कल्लू सोबत आता खेळायचं आहे पुढची मॅच. एक सिंगल मिळाली आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला संतोष 11चे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे लगेच. संतोष 11 कॅप्टन. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सहा षटकांची मॅच. नाही अक्षय थकणार नाहीत. थकवतील तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये. इथे चेंडू उंच गेला आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. या षटकाराला महत्व नाहीये कारण की सामना जिंकलाय लक्ष 11 आणि आता संतोष 11 मध्ये सेमीफायनलची मॅच होईल. आणि अक्षय तायडे ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 77 धावा आणि 3 विकेट. टॉस कडून थोडीशी विश्रांती असेल. अक्षयला आपण अगोदर मॅन ऑफ द मॅच देऊया. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने 500 रुपये सुद्धा अक्षयसाठी.